वेलकम टू मिनर्व अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटिक्सचे लेक्चर्स आणि त्यामध्ये आज आपण बघतोय ते म्हणजे मूलभूत अधिकारावरचं स्वातंत्र्य या टॉपिकवरचं लेक्चर. आपण मूलभूत अधिकारमध्ये आपल्याला आपल्या संविधानाने एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि आपण प्रत्येक प्रकारचा अधिकार हा वेगळ्या वेगळ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये आज आपण जे बघतोय ते आहे स्वातंत्र्याचा अधिकार या टॉपिकवरचं लेक्चर आहे. तर आपल्याला आता संविधानाने एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तर ते आपले 6 प्रकारचे हे मूलभूत अधिकार आहेत. पहिला आहे समानतेचा अधिकार, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, चौथा आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा आहे संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार, सहावा आहे न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार. आता यातला आपलं आज आपण जे बघणार आहे ते बघणार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं होतं ते समानतेचा बघितलं होतं. आज आपण जे बघणार आहे ते आपण बघणार आहे स्वातंत्र्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. तर आता स्वातंत्र्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 4 कलमांचा अभ्यास करायचा आहे. कलम 19 ते 22. कलम 19 मध्ये काय आहे तर भाषण, अभिव्यक्ती, सभा, संचार स्वातंत्र्य आणि व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य आहे. कलम 20 मध्ये आहे गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याचे स्वातंत्र्य. कलम 21 आहे जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार आणि कलम 22 आहे अटक आणि स्थानबद्धता याच्यापासून स्वातंत्र्य. आता आपण मूलभूत अधिकाराच्या अभ्यासाचा जो पॅटर्न आपण बघितलेला आहे की आपण प्रत्येक कलम त्याच्यामध्ये कुठला अधिकार आहे त्या अधिकाराच्या विषयी सगळी माहिती, त्याच्यानंतर त्याच्यावरती असलेले निर्बंध किंवा त्याच्यावरती असलेल्या मर्यादा आणि त्याला असलेले अपवाद असा आपण अभ्यास केलेला आहे. तर तोच पॅटर्न आपण सगळ्या मूलभूत अधिकारांना ठेवणार आहोत. तर तो इथं पण तोच करायचा आहे. म्हणजे आपण आता कलम 19 मध्ये काय काय आहे, कुठला मूलभूत अधिकार आहे, त्याची व्याप्ती किती आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती असलेले अपवाद किंवा निर्बंध आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी जर इतर काय माहिती असेल तर ते. तर असं आपण कलम आपल्याला एकूण 4 कलम बघायचे आहेत. 19, 20, 21 आणि 22 हे आपले स्वातंत्र्याच्या अधिकाराचे आहेत. आता याच्या आपण हे जे बघितलं हा ओव्हरव्ह्यू झाला. आता आपल्याला हे 4ही कलम बघायचे आहेत डिटेलमध्ये. आता यामध्ये जो पहिला जो आहे कलम 19 याच्यामध्ये एकूण 6 प्रकारचे अधिकार आहेत. त्यामुळं आपण आता जो बघणार आहोत तो पहिला आहे 19वा मूलभूत अधिकार आणि त्याच्यामध्ये एकूण 6 टाईप आहेत, 6 प्रकारचे आहेत. तर आपण आता बघू कलम 19 आणि त्याने मिळणारे आपल्याला हे जे 6 अधिकार आहेत भाषण, अभिव्यक्ती, सभा, संचार, वास्तव्य आणि व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य हे आपण बघणार आहोत. म्हणजे आपण आता बघणार आहे कलम 19. आता 19ने जे मिळणारे अधिकार आहेत त्यामध्ये भाषण, अभिव्यक्ती, त्यानंतर सभा, त्यानंतर संघटना, त्यानंतर संचार, वास्तव्य आणि व्यवसाय यामधला जो पहिला आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता मूलभूत अधिकारांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात काय घ्यायची आहे की याचा अर्थ संकुचित लावायचा नाही. म्हणजे आता भाषण स्वातंत्र्य आहे याचा अर्थ फक्त भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे का, तर असा अर्थ नाही लावायचा. अर्थ काय लावायचा की त्याचा उद्देश काय, म्हणजे भाषण करतो म्हणजे आपण काय करतो, तर आता भाषण करतो म्हणजे जे आपल्याला वाटतं ते आपण बोलतो. मग आता फक्त बोलणं नाही तर लिहिणं, म्हणजे लिहिणं पण भाषण स्वातंत्र्याचाच अधिकार असतो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे संकुचित अर्थ लावायचे नाहीत. भाषण करण्याचा स्वातंत्र्य आहे याचा अर्थ आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि बोलण्याचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ लिहिण्याचं पण आहे. संकुचित अर्थ लावायचा नाही की बोलण्याचं आहे म्हणजे लिहिण्याचं नाही का, तर असं नाही. मूलभूत अधिकाराच्या बाबतीत नेहमी व्यापक दृष्टिकोन ठेवायचा आहे. त्यामुळे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये नेमकं काय काय तर स्वतःचं साहित्य प्रसारित करणे. आता साहित्यामध्ये काही असू शकेल, लिहिलेलं असू शकेल किंवा बोललेलं असू शकेल किंवा कुठल्या सोशल मीडियावरती असेल, कुठेही असेल, तर ते प्रसारित करणं, स्वतःचे किंवा इतरांचे विचार प्रसार करणे हे पण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचंच येतं. त्यानंतर जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य, त्यानंतर बंद किंवा संप यांचा विरोध करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे आता जर समजा संप पुकारला कुठल्याही कारणासाठी, जर त्यात आपल्याला सहभागी व्हायचं नसेल तर आपल्याला सहभागी होणं हे बंधनकारक नाही, म्हणजे आपल्याला त्याच्या विरुद्ध पण स्वातंत्र्य आहे. आणि मूलभूत अधिकारांच्या बाबतीत एक गोष्ट ही असते की जर आपल्याला एखादा अधिकार मिळत असेल तर त्याचा जो नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे, तो पण मिळत असतो. म्हणजे जर समजा आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळाला आहे तर आपल्याला न बोलण्याचा पण अधिकार मिळालेलाच असतो. म्हणजे आपल्याला शांत राहण्याचा किंवा न बोलण्याचा अधिकार किंवा एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या मुद्द्यावरती आपल्याला मत मांडायचा अधिकार आहे, पण तसं मत न मांडायचा पण अधिकार असतोच. किंवा आपल्याला एखादी गोष्ट लिहिण्याचा अधिकार आहे पण समजा आपल्याला नसेल लिहायचं तर त्याचाही अधिकार असतोच. तर निगेटिव्ह पण नेहमी लागू होत असतो.
तर म्हणजे जर समजा बोलण्याचा आहे तर न बोलण्याचा पण असतो, म्हणजे शांत राहण्याचा पण अधिकार असतो. तर हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे अधिकार आहेत. हे काय फक्त भाषण किंवा अभिव्यक्ती किंवा फक्त भाषण करणं म्हणजे बोलणं असं नाही, तर हे व्यापक दृष्टीने भाषण किंवा बोलणं किंवा लिहिणं किंवा काही प्रसारित करणं याचे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत. आता हे आपण बघितलं की मूलभूत अधिकारात आपल्याला हे मिळाले. आता आपण बघायचं आहे की याच्यावरती निर्बंध किंवा अपवाद काय काय आहेत. तर आता निर्बंध काय आहेत, तर भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखणे हे आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेताना आपल्याला भारताचं सार्वभौमत्व किंवा अखंडत्व धोक्यात येईल असं काय बोलायचा अधिकार नसतो. त्यानंतर परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राखणे हे आपल्यावरती जबाबदारी असते. आणि आपल्याला भाषण स्वातंत्र्याचा आनंद घेताना परकीय देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधात अडथळा येईल असं काय बोलायला आपल्याला अलाउड नसतं. त्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये अडथळा न करण्याचं आपल्यावरती बंधन आहे, म्हणजे आपण असं काही बोलू किंवा लिहू शकत नाही ज्याने सार्वजनिक सुव्यवस्था बिघडेल. त्यानंतर हिंसेला चालना देणं हे पण आपण करू शकत नाही, म्हणजे आपल्या भाषण स्वातंत्र्याचा अर्थ आपण हिंसा करण्यासाठी भडकवत असू तर ते करायला अलाउड नसतं. म्हणजे आपल्याला भाषण स्वातंत्र्य मिळतं पण त्यामुळं आपण काही हिंसा करून आणू किंवा हिंसा करण्यासाठी प्रयत्न करू असं काय आपल्याला करायला अलाउड नसतं. ते काही भाषण स्वातंत्र्याचा तो भाग नसतो. भाषण स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे ते आपल्याला विचार मांडण्यासाठी मिळालेलं आहे, हिंसा भडकवण्यासाठी नाही. त्यामुळं हिंसा भडकवणं हे काय भाषण स्वातंत्र्याचा भाग येत नाही. हिंसा भडकवल्यास आपलं भाषण स्वातंत्र्य हे आपल्याला मिळणार नाही. आपलं भाषण स्वातंत्र्याचा अर्थ हा विचार पसरवण्यासाठी आहे, हिंसेसाठी नाही. आणि त्यानंतर सभ्यता आणि नैतिकता पाळणे. तर आता सभ्यता आणि नैतिकता पाळण्याची जबाबदारी सर्वांवरती असते आणि त्यामुळं भाषण स्वातंत्र्याचा अर्थ आपण सभ्यता आणि नैतिकतेला पायदळी तोडवू शकत नाही. आणि न्यायालयाचा अवमान, आता ही एक आहे, तर न्यायालयाचा अवमान आपण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही आहे. म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण आनंद घेताना आपण न्यायालयाचा अवमान करू शकत नाही आहे. तर हे आपल्यावरती असलेले निर्बंध आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हे निर्बंध आहेत. पुन्हा आता भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काही फक्त भाषणासाठी नाही, संकुचित अर्थ लावायचा नाही, व्यापक अर्थ लावायचा. नेहमी उद्देश लक्षात घ्यायचा की ती गोष्ट का दिली असेल. म्हणजे आता भाषण म्हणायचा उद्देश काय, म्हणजे फक्त भाषणच आहे का, तर असं नसतं. भाषण किंवा त्याच्याशी संबंधित त्याच्याशी मिळत्या जुळत्या गोष्टी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्याशी मिळत्या जुळत्या गोष्टी असं आपल्याला नेहमी लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपल्याला 19मध्ये कलम 19 बघायचं आहे. त्यामध्ये 6 प्रकार आहेत. तर त्यातला हा पहिला झाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पुढचा आहे आता सभा स्वातंत्र्य. तर आता आपण बघू की 19मधला हा दुसरा प्रकार सभा स्वातंत्र्य. 19मधला जो दुसरा अधिकार आहे तो आहे सभा भरवण्याचा मूलभूत हक्क. आता सभा भरवण्यासाठी कंडिशन्स आहेत. कंडिशन काय आहे, तर पहिलं तर सभा ही नेहमी शांततापूर्वक असली पाहिजे आणि निशस्त्र असली पाहिजे तरच ते भरवता येते. म्हणजे जर या दोन्ही अटी पूर्तता करणार नसेल तर सभा भरवण्याचा अधिकार मिळत नाही. तर त्यासाठी काही बंधनं आहेत, पण आपल्याला अधिकार कशाचा आहे, तर आता शांततापूर्व आणि निशस्त्र सभा भरवण्याचा अधिकार आहे. आता पुन्हा सभा म्हणजे फक्त सभा असा संकुचित अर्थ घ्यायचा नाही. तर सभेमध्ये काय काय होऊ शकतं, तर समजा सभेमध्ये 4 लोक एकत्र, 4 म्हणजे 4 नाही, समजा काही लोक एकत्र येऊन विचारविनिमय करत असतील किंवा जर समजा आता त्याच्या विरुद्ध मोर्चा काढणार तर मोर्चा हा पण त्याचाच भाग येतो किंवा निदर्शने किंवा मिरवणूक काढणे हे सगळे सभेचाच भाग येतो. म्हणजे आता सभामध्ये लोक बसतात पण मिरवणुकीमध्ये लोक चालतात तर तरीही ते येतं. असं असं संकुचित अर्थ लावायचा नाही की सभा म्हणजे सभा. सभा म्हणजे सभा, मिरवणूक किंवा निदर्शने किंवा एखादा मोर्चा काढला तर ते सभाचाच भाग असतो. त्यामुळे सभा भरवण्याचा मूलभूत अधिकार म्हणजे फक्त सभा असं संकुचित अर्थ लावायचा नाही. तर सभेमध्ये सभा, निदर्शनं, मिरवणुका किंवा मोर्चा वगैरे हे पण येतं. आणि आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा जो अधिकार आहे हा फक्त सार्वजनिक ठिकाणी अधिकार आहे. सार्वजनिक ठिकाणी आहे म्हणजे काय, तर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खाजगी मालमत्तेमध्ये हा अधिकार उपभोगता येत नाही. म्हणजे आपण दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या त्यांच्या ऑफिसच्या जागा किंवा त्यांच्या घराच्या जागा किंवा त्यांच्या कुठल्याही जागा त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन आपण काही सभा भरवू शकत नाही. जर ती भरवायची असेल तर ती त्यांच्या परवानगीने भरावी लागेल. म्हणजे समजा आता एखाद्याच्या घरी सभा घ्यायची आहे का नाही, एखाद्याच्या शेतात किंवा एखाद्यांची कुठेही जागा असेल तिथं सभा घ्यायची आहे का नाही ते त्यांच्या मनावर, जे त्याचे मालक असतील त्यांच्या मनावर. पण ही जो आपला जो मूलभूत अधिकार आहे सभा घेण्याचा हा सार्वजनिक ठिकाणी जे असतील तिथं लागू होतो. खाजगी ठिकाणं किंवा कुठल्या तरी कोणाच्या मालकीच्या असलेल्या ठिकाणांमध्ये तो लागू होत नाही. मालकी असलेल्या ठिकाणी जे मालक असतील त्यांचा तो अधिकार असतो. त्यामुळं हा जो सभा भरवण्याचा मूलभूत अधिकार आहे हा फक्त सार्वजनिक ठिकाणीच असतो.
आता हा झाला की सभा भरवण्याचा अधिकार. आता याच्यावरती निर्बंध काय काय आहेत? तर याच्यामध्ये निर्बंध पहिले तर सार्वभौमत्व आणि अखंडत्व कायम राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि सभा भरवून किंवा सभेसारख्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या करून आपण काय भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व ला धक्का पोहोचू शकत नाही. कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे तर महत्त्वाचे घटक असणारच आहेत. म्हणजे आपण काय सभा भरवून कायदा सुव्यवस्था बिघडवू, काही हिंसा दंगे भडकवू हे असं काय करणार असेल तर ते करायला अलाउड नसतं. त्यामुळं कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक सुव्यवस्था, हिंसा हे आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला अधिकार मिळत नाही हिंसा भडकवण्याचा किंवा हिंसेला प्रोत्साहन देण्याचा. त्यामुळं ते भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यानेही करू शकत नाही किंवा ते सभा किंवा असं मिरवणूक वगैरे पण हिंसा कुठल्याही प्रकारे ती वाईट असते. त्यामुळं हिंसा करण्याचा अधिकार नाही आहे. हिंसा करत किंवा हिंसेचं समर्थन करत जर समजा आपण सभा करणार असू तर त्याला ऑब्व्हियसली ते मूलभूत अधिकार नसतोच. त्याच्यानंतर सभ्यता आणि नैतिकता यांचे पालन करणे. तर हे पण आपल्याला सभ्यता आणि नैतिकता पालन करणं हे प्रत्येकाची जबाबदारी असतेच. तर त्यामुळं ते भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पण भाग आहे आणि तो आपल्या सभा भरवण्याचा भाग आहे. त्यानंतर वाहतुकीचे व्यवस्थापन. आता ही एक महत्त्वाची गोष्ट येते. आता जर समजा आपण सभा भरवणार असो तर सभा आपण कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी जिथं भरपूर ट्रॅफिक असतं तिथं भरवू शकू का महत्त्वाच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी? तर तसं आपल्याला करायला आलं नसतं. म्हणजे आपण लोकांची गैरसोय करून जर आपण आपला मूलभूत अधिकार उपभोगणार असू तर ते करायला आलं नसतं. त्यामुळं वाहतुकीचे व्यवस्थापन हे सांभाळूनच सभा भरवण्याचा अधिकार दिला जातो. त्यामुळे ह्याची परवानगी वगैरे घ्यावी लागते ते त्याची घ्यावी लागते की वाहतुकीचे व्यवस्थापन हे सगळं सांभाळूनच आपल्याला सभा घेण्याचा अधिकार असतो. त्यानंतर कलम 144 जर लागू असेल तर तेव्हा संचारबंदी किंवा जमावबंदी असं होतं. तर जमावबंदी असेल तर मग तेव्हा आपल्याला सभा घेता येत नाही. आणि हे कशासाठी आहे तर हे दंगे भडकवून, म्हणजे बऱ्याच वेळा हे लोक एकत्र येतात आणि दंगे भडकवतात किंवा दंगे भडकल्यानंतर लोक एकत्र येतात आणि हिंसा करतात. मग त्याला थांबवण्यासाठी मग हे कलम पुकारलं जातं. तर त्यावेळी आपल्याला सभा भरवता येत नाही. आणि आपल्या सभा भरवण्याचा अधिकार आहे पण त्यामध्ये संप करण्याचा अधिकार नाही. तर हे आपले सभा भरवण्याचा किंवा सभा भरवण्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यावरती असलेले निर्बंध. आता सभा भरवण्याचा अधिकार आहे याचा अर्थ भरवलेल्या सभेत सहभागी होण्याचा पण अधिकार असतो आणि त्याचा निगेटिव्ह पण असणारच आहे. म्हणजे निगेटिव्ह असणार आहे म्हणजे जर एखादा अधिकार मिळाला तर त्याचा निगेटिव्ह पण मिळत असतो. जसं की सभा भरवण्याचा अधिकार आहे म्हणजे सभा न भरवण्याचा अधिकार आपोआपच असतो किंवा सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो. तसं सभेमध्ये सहभागी न होण्याचा पण अधिकार असतोच. तर हे पण सगळं आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये मिळतं. म्हणजे आपल्याला 19मध्ये आपण हा दुसरा अधिकार बघितला की सभा भरवण्याचा अधिकार. आपल्याला एकूण 6 बघायचे आहे तर हा झाला की दुसरा. आता बघू 19 अंतर्गत मिळणारा पुढचा अधिकार. आता कलम 19 अंतर्गत जो तिसरा अधिकार मिळतो तो आहे संघटना स्थापन करण्याचा अधिकार. आता संघटना किंवा संस्था म्हणजे आता इथं पुन्हा संकुचित अर्थ लावायचा नाही की संघटना म्हणजे फक्त संघटनाच का, तर असं नाही. संघटना म्हणजे संस्था येईल, संघटना येईल, सहकारी संस्था येईल किंवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा पण अधिकार आहे. तर जे काही संस्था किंवा संघटनेसारखं असतं ते सगळ्यांना स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर तो अधिकार आहे याचा अर्थ जर एखादी संस्था, आता प्रत्येक व्यक्ती काय संस्था स्थापन करणार नाही, संघटना स्थापन करणार नाही, मग काय होईल, तो कोणीतरी संघटना स्थापन करेल आणि बाकीचे लोक सदस्य होतील. म्हणजे याचा अर्थ सदस्य होण्याचा पण मूलभूत अधिकार आहे. म्हणजे कोणत्याही संस्थांचे किंवा संघटनांचे सदस्य होणे किंवा इतर प्रकारे संबंध ठेवणे. आता इतर प्रकारे म्हणजे काय, तर आता समजा संघटनेचं सदस्यत्व घेतलेलं नाही पण आपल्याला त्यांना देणगी द्यायची असेल, त्यांना डोनेशन्स द्यायचे असतील किंवा त्यांना वर्गणी द्यायची असेल किंवा त्यांचा इतर कुठल्या तरी कामात सहभागी व्हायचं असेल तरी ते करण्याचा अधिकार आहे. म्हणजे संघटना स्थापन करण्याचा, संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, त्याचा सदस्य होण्याचा अधिकार आहे. सदस्य न होता जे जसं जमेल तसं आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचा अधिकार असतो. संबंध ठेवणं याचा अर्थ फक्त डोनेशन्स द्यायचं आपल्याला किंवा फक्त त्यांचे काही विशेष कार्यक्रम असतील फक्त त्यालाच जायचं आहे. तर असे सगळे करण्याचे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत. आता हे मिळालेलं असेल तर याचा अर्थ निगेटिव्ह पण मिळालेला असेल की जर समजा आपल्याला एखादा संस्थेचा सदस्य होण्याचा अधिकार आहे तर आपल्याला सदस्य होणं बंधनकारक नाही. जर नसेल व्हायचं सदस्य तर आपल्याला त्याचे पण अधिकार आहेत. म्हणजे कुठल्याही संघटनेचा किंवा संस्थेचा सदस्य होण्याचा अधिकार आहे तसा न होण्याचा सुद्धा अधिकार आहे. निगेटिव्ह मिळणारच आहे नेहमी. आता हे झालं आपले संघटना स्थापन करण्याचं. संघटनामध्ये पुन्हा संघटना म्हणजे फक्त संघटना का तर नाही, संघटना म्हणजे संघटना किंवा संस्था किंवा कंपनी किंवा राजकीय पक्ष किंवा
सहकारी संस्था असं काहीही स्थापन करता येतं किंवा स्थापन केलेल्या संघटनेमध्ये किंवा संस्थेचं सदस्य होता येतं किंवा त्याला पाहिजे तसं आपण त्याच्याशी त्या संस्थेशी पाहिजे तसं आपण संबंध ठेवू शकतो किंवा आपल्याला जर नसेल ठेवायचे तर आपल्याला ते न ठेवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आता हे झाले की आपल्याला हे मिळालेले अधिकार आहेत. आता याच्यावरती बंधन. तर पहिलं बंधन काय आहे तर भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखणे. दुसरं आहे सार्वजनिक सुव्यवस्था आहे, तर आपल्यावरती बंधन आहेच की आपण सार्वजनिक सुव्यवस्था कायदा सुव्यवस्थेला धक्का लागेल असं काही करायचं नाही आहे. तिसरं आहे हिंसेला चालना न देणं. म्हणजे आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत तर ते आपल्याला हे जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत हे आपलं आयुष्य अजून चांगलं बनवण्यासाठी मिळालेले आहेत, ते काही हिंसा करण्यासाठी मिळालेलं नाही. त्यामुळं कुठलाही अधिकार आपल्याला हिंसेचं समर्थन करण्यासाठी किंवा हिंसाला प्रोत्साहन देण्यासाठी मिळालेला नाही. त्यामुळे भाषण अभिव्यक्ती असो किंवा सभा असो किंवा संघटना असो, हिंसेला चालना देणं हे आपल्याला मूलभूत अधिकारात मिळत नाही. आणि त्यानंतर संप करण्यावरती मात्र बंधनं आपल्याकडं आहेत. म्हणजे संघटना स्थापन करता येते पण संप करता येत नाही. तर हे आपल्याला तिसरा भाग झाला हा की संघटना स्थापन करणे हा आपल्याला कलम 19 अंतर्गत मिळणारा तिसरा अधिकार आहेत. आपल्याला एकूण 6 बघायचे. तर आता आपण बघू पुढचा कलम 19 अंतर्गत मिळणारा चौथा अधिकार. कलम 19 अंतर्गत आपल्याला चौथा अधिकार जो मिळतो तो भारतात कुठेही मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता भारतामध्ये कुठेही मुक्तपणे संचार, राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट टेरिटरी ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो, की भारतामध्ये आपण कुठेही फिरू शकतो. भारतीय राज्यक्षेत्रामध्ये आपण सहजासहजी फिरू शकतो. तर आपल्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून एका गावातून एका कशातून जोपर्यंत आपण भारताच्या संघराज्य क्षेत्रात आहोत तोपर्यंत आपल्याला फिरता येतं. ह्याचा आपल्याला मूलभूत अधिकार मिळालेला आहे. पण आता याच्यावरती निर्बंध काय तर पहिलं तर खाजगी मालमत्तेत घुसता येत नाही. म्हणजे आता समजा आपण एखाद्याच्या घरात घुसू का, भारतात कुठेही फिरण्याचा अधिकार आहे याचा अर्थ कोणाच्या पण घरात जाण्याचा अधिकार आहे का, कोणाच्या पण प्रॉपर्टीत जाण्याचा अधिकार आहे का, तर नाही. खाजगी मालमत्ता असेल तर जाता येत नसतं. त्यानंतर काही विशेष संरक्षण दिलेले आहेत ज्याला आपण अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जमाती म्हणतो, त्यांची संस्कृती भाषा यांच्या संरक्षणासाठी काही बंधनं घातलेली आहेत. म्हणजे आता समजा नॉर्थ ईस्टमधल्या काही राज्यांमध्ये जाण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात, तर त्याला इनर लाईन परमिट असं म्हणतात. तर ते परमिट मिळालं तरच आपल्याला फक्त त्या क्षेत्रात जाता येतं, तेवढ्या काळापुरतं जाता येतं. तर हे कशासाठी केलेलं आहे तर हे आदिवासी जे आहेत तिथले त्यांच्या जी संस्कृती आहे, जी भाषा आहे त्याला धक्का पोहोचू नये म्हणून केलेले हे काही निर्बंध आहेत. म्हणजे आता भारतात कुठेही फिरायचा अधिकार आहे पण त्या क्षेत्रात जाण्याचा अधिकार नाही. तर हे आपल्याला 19 अंतर्गत मिळणारा चौथा अधिकार आहे. आणि 19 अंतर्गत 5वा अधिकार आहे हा मिळता जुळता आहे. हा कशाचा आहे तर भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार. म्हणजे आता कुठेही फिरण्याचा अधिकार आहे पण जाऊन राहण्याचा पण अधिकार आहे. म्हणजे भारताच्या कुठल्याही क्षेत्रात तात्पुरते राहणे किंवा कायमचे स्थायिक होणे याचेही मूलभूत अधिकार आहेत. म्हणजे आपण आता समजा महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रातून आपल्याला समजा दिल्लीला जाऊन सेटल व्हायचं आहे तर अधिकार आहे का तर अधिकार आहे. केरळला जाऊन व्हायचं आहे तर अधिकार आहे का तर अधिकार आहे. आसामला व्हायचं आहे तर तो पण अधिकार आहे. भारतामध्ये कुठेही जाऊन सेटल होण्याचा अधिकार आहे किंवा टेम्पररीली जाण्याचा पण अधिकार आहे. जाऊन तिथं रेंटने राहू किंवा विकत घेऊन राहू काही करण्याचा अधिकार आपल्याला आहे. पण आता पुन्हा निर्बंध काय तर खाजगी मालमत्तामध्ये असं कोणाच्याही आपण वास्तव्य करू शकत नाही. ज्यांची मालमत्ता आहे त्यांच्या परवानगीनेच करता येतं. किंवा आदिवासी क्षेत्रातील संस्कृतीसाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात, ज्या केलेल्या पण आहेत. तर हे आपल्याला कलम 19 अंतर्गत मिळणारे हे 5वा अधिकार आहे की भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य. आणि आता कलम 19 अंतर्गत मिळणारं 6वं स्वातंत्र्य आहे ते म्हणजे व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य. सर्व नागरिकांना कोणताही व्यवसाय करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य आहे. पुन्हा हे निगेटिव्ह मिळणारच असतो. तर कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ न करण्याचा पण आहे. आता हा अधिकार मिळायचं एक कारण आहे की आपली जी संस्कृती होती त्यामध्ये आपली ही जाती व्यवस्था होती. त्यामुळं त्या जातींना तोच व्यवसाय करणं हे बंधनकारक होतं. त्यामुळं त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. त्यांना अलाउड नव्हतं की त्यांनी दुसरं काही करावं. त्यामुळे आपल्या संविधानाने हे कन्फर्म केलेलं आहे की आता असं काही राहणार नाही आहे. तर त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तो व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. किंवा जो समजा परंपरागत चालत आलेला असेल तो न करायचा नसेल तर तो न करण्याचा हे अधिकार दिलेला आहे. तर याचं कारण आपल्या जरा थोडंसं आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये आहे की व्यवसाय जे बंधनकारक होतं त्या जातींना तेच व्यवसाय करणं बंधनकारक होतं. त्यामुळे आता हे आलेलं आहे. आता याच्यावरती निर्बंध काय आहे तर पहिलं तर आहे शैक्षणिक
अर्हता किंवा आपण ज्याला क्वालिफिकेशन म्हणतो, की आता जर समजा डॉक्टर असल्याशिवाय डॉक्टरने हॉस्पिटल टाकू नये किंवा डॉक्टर असल्याशिवाय उपचार केले नाहीत पाहिजे. कारण आपल्याला काय, आता आपण डॉक्टर नाही आहे तर आपल्याला उपचार करता येत नसतात. मग उपचार कोण करू शकेल? डॉक्टरच करू शकेल. म्हणजे जर दवाखाना चालवायचा असेल तर त्यासाठी डॉक्टर असणं बंधनकारक आहे किंवा डॉक्टरनेच उपचार केले पाहिजेत. त्यामुळे उपचार करण्यासाठी डॉक्टरच असलं पाहिजे हे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे आता तिथं जर तसा व्यवसाय करायचा असेल, लोकांवरती उपचार करून त्याच्या बदल्यात पैसे मिळवण्याचा जर व्यवसाय करायचा असेल तर तिथं डॉक्टर असणं बंधनकारक आहे. त्यामुळं तिथं शैक्षणिक पात्रतेची गरज आहे, तर ती शैक्षणिक पात्रता असण्याचं बंधन असेल. तर शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता असल्याशिवाय काही व्यवसाय करता येणार नाही, जसं की डॉक्टर. त्याच्यानंतर दुसरं आहे की बेकायदेशीर उद्योग. जे उद्योग बेकायदेशीर आहेत तर ते करण्यासाठी परवानगी नाही आहे. म्हणजे आपल्याला व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य म्हणून काहीतरी बेकायदा आपण काय करणार नाही आहे. किंवा आता काही बाबतीत असं होतं की गव्हर्नमेंट त्याचं रेग्युलेशन करतं, म्हणजे लायसन्स असल्याशिवाय ते व्यवसाय करता येणार नाही तसं करतं. तर मग तेव्हा लायसन्स असल्याशिवाय करता येणार नाही. म्हणजे जे उद्योग बेकायदेशीर असतील किंवा जे नियंत्रित असतील तर ते तसेच केले पाहिजे आहेत. आणि त्याच्यानंतर धोकादायक व्यवसाय असतील तर ते मात्र गव्हर्नमेंटने परवानगी केलेली आहेत, परवाने दिलेले आहेत आणि त्या परवान्यांशिवाय ते व्यवसाय करता येणार नाहीत. तर हे झाले की व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य. आता आपण काय बघितलं तर 19 अंतर्गत मिळणारे जे 6 मूलभूत अधिकार होते ते आपण बघितलेले आहे. पहिले काय बघितलं आपण? अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य बघितलं. दुसरं आपण काय बघितलं? सभा घेण्याचं स्वातंत्र्य बघितलं. तिसरं आपण काय बघितलं? संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य बघितलं. चौथं काय आहे तर भारताच्या कुठल्याही भागात फिरण्याचं स्वातंत्र्य. पाचवं आहे भारताच्या कुठल्याही भागात स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य. आणि 6वं आहे व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य. हे 6 मूलभूत अधिकार आपण बघितले, हे कलम 19 अंतर्गत मिळणारे आहेत. आता आपल्याला स्वातंत्र्यामध्ये कलम 19, 20, 21 आणि 22 बघायचं आहे. आपण झालं की कलम 19 बघितले. कलम 19मध्ये 6 टाईप आहेत, आपण 6च्या 6 बघितलेले आहेत. आता हे झालं कलम 19. आता आपल्याला कलम 20, 21 आणि 22 बघायचं आहे. तर आता आपण बघू की पुढचं कलम 20. कलम 20, आपलं जे कलम 20 आहे ते कलम 20 आहे गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याबद्दलचे जे अधिकार आहेत त्याबद्दल. आता कलम 20च्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आणीबाणी लागते तेव्हा आपले मूलभूत अधिकार स्थगित होतात. पण अनुच्छेद 21 किंवा कलम 20 आहे, अनुच्छेद 20 हा आणीबाणी लागल्यावर पण स्थगित होत नाही. त्यामुळं याच्या ज्या तरतुदी आहेत त्या आणीबाणी लागल्या तरी आपल्याला मिळणारच आहेत. तर आता बघू की कुठल्या कुठल्या आहेत. तर आता कलम 20मध्ये आपल्याला एकूण 3 पार्ट आहेत की शिक्षेबद्दल काय काय पार्ट आहेत. तर पहिले आहे की दुहेरी शिक्षा नाही. दुहेरी शिक्षा नाही म्हणजे काय आहे तर जर समजा आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा मिळणार, हे लॉजिकल आहे की आपण गुन्हा केले की आपल्याला शिक्षा मिळायला पाहिजे. पण एक गुन्हा केला जर समजा आपण तर आपल्याला ती एकच शिक्षा मिळायला पाहिजे. म्हणजे एका गुन्ह्यासाठी फक्त एकदाच शिक्षा दिली जाईल आणि फक्त एकच शिक्षा दिली जाईल. आता हे आपलं महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकदा गुन्हा केला म्हणून 2-2 वेळा शिक्षा द्यायच्या नाहीत. म्हणजे समजा आज कोणीतरी चोरी केली, मग आता शिक्षा दिली, परत 10 वर्षांनी उठून परत नाही चोरी केली होती जेलमध्ये, असं नाही चालणार. एका गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा दिली जाईल आणि एकच शिक्षा दिली जाईल. आता ही एकच शिक्षामध्ये जर समजा आता काही गुन्हे असे आहेत जिथं 2 शिक्षा मिळतात. 2 शिक्षा म्हणजे समजा आता तुरुंगवास मिळेल आणि फाईन मिळेल, दंड भरावा लागेल, तर ते एकच शिक्षा होते. म्हणजे शिक्षा काय झाली ही तर काहीतरी दंड आणि जे काही जेल होईल ती, तर ही एकच शिक्षा झाली. आता परत दुसऱ्यांदा शिक्षा द्यायची नाही. तर एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा असेल आणि ती एकदाच दिली जाईल. एकदा गुन्हा केला की एकच शिक्षा, दुसऱ्यांदा गुन्हा केला की मग दुसऱ्यांदा शिक्षा, तिसऱ्यांदा गुन्हा केला की तिसऱ्यांदा शिक्षा. पण आता एकदाच गुन्हा केलाय तर एकदा शिक्षा मिळेल. हे आपलं गुन्ह्याच्या बाबतीतलं, शिक्षेच्या बाबतीतला महत्त्वाचा अधिकार आहे. आता दुसरा भाग काय यातला तर स्वतःविरुद्ध साक्षी देण्याचे बंधन नाही आहे. स्वतःविरुद्ध साक्षी देण्याचे बंधन नाही म्हणजे काय आहे तर आता याचा एक अर्थ हा पण लागतो की आपल्याला जबरदस्ती करून गुन्हा कबूल करायला भाग पाडले जाणार नाही. म्हणजे जर समजा आपल्याला आपल्यावरती एखाद्या गुन्ह्याचा आरोप असेल तर त्यावरती आपल्याला काय गुन्हा कबूलच कर असं जबरदस्ती केली जाऊ शकणार नाही. गुन्हा कबूल करायचा असेल तर करता येईल, पण त्याची जबरदस्ती करता येणार नाही. तर हे स्वतःविरुद्ध साक्षी देण्याचे बंदी आहे की स्वतःविरुद्ध साक्ष देण्याचं बंधन नाही आहे. आणि आता तिसरा भाग काय आहे तर पूर्वलक्षी प्रभावाने कुठलीही शिक्षा लागू होणार नाही. आता हे पूर्वलक्षी म्हणजे काय तर जर समजा आत्ता गुन्हा झाला तर आत्ता जी शिक्षा असेल
तीच शिक्षा होईल. म्हणजे जर समजा आता आत्ता एखादा गुन्हा झालाय, आत्ता गुन्हा झालाय, तर आत्ता जी शिक्षा असेल, जरी केस समजा 10 वर्ष चालली तरी आत्ता जो शिक्षा आहे तीच लागू होईल. म्हणजे आता समजा आपण एखादी गोष्ट धरू की आपण एक हायपोथेटिकली असं मानू की जर समजा आता मर्डर करणं हा गुन्हा नाही, मग कोणीतरी आत्ता मर्डर केला पण तो गुन्हाच नाही. मग आता असं कळलं की नाही बाबा मर्डर वाईट आहे, मग शिक्षा पाहिजे. मग उद्या जाऊन त्याला, उद्या म्हणजे समजा पुढच्या आठवड्याभरात असं झालं की आता मर्डर केलं तर फाशीची शिक्षा दिली जाईल. अशी शिक्षा केली, कधी केली? पुढच्या आठवड्यात केली. मर्डर कधी झालाय? आत्ता. आता केस जरी 10 वर्ष जरी चालली तरीही शिक्षा काय होईल? तर शिक्षा होणार नाही. का नाही होणार? तर जेव्हा गुन्हा घडलेला आहे तेव्हा जी शिक्षा असेल तीच लागू होते. आत्ता कायदा करून कालच्या गोष्टींसाठी किंवा आधीच्या गोष्टींसाठी शिक्षा देता येणार नाही. आत्ता जर कायदा बनवला तर आता इथून पुढं लागू होईल तो, मागच्या गोष्टींना शिक्षा लागू होणार नाही. तर हे महत्त्वाचे आहे की पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजे आज जर कायदा केला किंवा आज जर शिक्षा दिली तर आज ज्या गोष्टीसाठी शिक्षा दिली आहे काल कोणीतरी केले होते तर त्यांना शिक्षा लागू होणार नाही. आणि याचं एक खूप चांगलं उदाहरण काय होतं, तर जे आपले निर्भयाचं प्रकरण झालं होतं तेव्हा एक आरोपी होता, अल्पवयीन होता. अल्पवयीन असल्यामुळं बाकीच्यांना फाशी झाली, पण अल्पवयीन असल्यामुळं फक्त 3 वर्ष रिमांडमध्ये होतं. आता ते सुटताना दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं, पण ते अल्पवयीन आरोपी सुटणारच होता. रिझन हे आहे की त्याच्यानंतर जरी कायदा बदलला तरी जेव्हा तो रेप झाला तेव्हा शिक्षा काय होती? अल्पवयीन असल्यास तीच लागू होणार आहे. आधीच्या नंतर जरी कायदा बदलला तरीही शिक्षा मात्र तीच होईल जो गुन्हा होताना होती. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षा होणार नाही. रेट्रोस्पेक्टिव्हली आधी जाऊन आधीच्या गोष्टींवरती शिक्षा होणार नाही. हे एक महत्त्वाचं तत्त्व असतं. तर हे एक तत्त्व आहे आपल्याकडं. तर आपल्याकडं कलम 20च्या बाबतीत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? तर पहिलं तर एक गुन्हा असेल तर एकच शिक्षा होईल आणि एकदा शिक्षा होईल. दुसरं हे की स्वतःविरुद्ध साक्ष देण्याचं बंधन नाही. आणि तिसरं हे की कोणतीही शिक्षा ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. आत्ता जर बदलला, शिक्षा दिली तर आत्तापासूनच लागू होईल. आत्ता गुन्हा घडताना जी शिक्षा, म्हणजे जेव्हा गुन्हा घडला असेल तो गुन्हा घडताना तेव्हा जी शिक्षा होती तीच लागू होईल. नंतर कितीही बदललं, काही बदललं तरीही गुन्हा घडताना जी शिक्षा होत असेल तीच लागू होईल. हे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत कलम 20च्या. आता हे झालं कलम 20. आपल्याला एकूण काय काय बघायचं होतं? 19, 20, 21 आणि 22. आता आपण बघितलं 20. आता बघू महत्त्वाचं कलम 21. आता कलम 21 कशाचं आहे? जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्य. आणि हे एक खूप महत्त्वाचं कलम आहे. आता कलम काय म्हणतं, तर कोणत्याही व्यक्तीचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि जीविताचे स्वातंत्र्य कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. याचा अर्थ हिरावून घेता येत नाही असं नाही, पण ते हिरावून घेण्यासाठी जी प्रक्रिया असेल ती पाळली तरच हिरावून घेतलं जाईल. म्हणजे आता समजा कोणाला फाशीची शिक्षा दिली तर ते फाशीची शिक्षा देण्यासाठी जी प्रक्रिया असेल ती पार पाडावीच लागेल, त्याशिवाय काही शिक्षा देता येणार नाही. तर हे आपलं कलम 21 म्हणतं. कलम 21च्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट अजून एक ही आहे की आणीबाणी लागल्यानंतरही कलम 21 स्थगित होत नाही. बाकीची कलमं होतात पण 20 आणि 21 स्थगित होत नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने कलम 21ला मूलभूत हक्कांचा आत्मा असं म्हटलं. आता हे आत्मा बऱ्याच गोष्टींना म्हटलं जातं. एकतर भारतीय घटनेचा आत्मा सरनाम्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मा कशाला म्हटलं, तर घटनात्मक उपाययोजनाच्या अधिकाराला आत्मा म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने आत्मा कशाला म्हटले, तर ह्या कलम 21ला म्हटलेलं आहे. आता हे जे जीविताचे स्वातंत्र्य आहे हे म्हणजे काय? फक्त जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य आहे का? म्हणजे फक्त ऑक्सिजन घ्यायचं आणि कार्बन डायऑक्साईड सोडायचं एवढ्याचं स्वातंत्र्य आहे का? तर असं नाही. सन्मानाने जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळ्या गोष्टींचा समावेश या कलम 21 अंतर्गत होतो. त्यामुळं फक्त जिवंत राहणं, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड करणं असं नाही, तर सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी, डिग्निफाईड जे आयुष्य आहे ते जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टी आपल्या सर्वांना मिळणं, हे म्हणजे कलम 21 आहे. तर कलम 21 काय काय आहे तर हे आपण बघितलं. कलम 21 मूलभूत अधिकार आहे ज्याला सर्वोच्च न्यायालयाने आत्मा म्हटलेला आहे, जे आणीबाणीत स्थगित होत नाही आणि ज्याचा खूप व्यापक अर्थ लावलेले आहेत. आता हे सन्मानाने जीवन जगण्याचे अधिकार म्हणजे नेमके कुठले कुठले अधिकार, तर हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहेत. आणि त्यामुळं या कलम 21 अंतर्गत काही अधिकार मिळत आहेत त्याची एक यादी आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही काही यादी पूर्ण नाही आहे, ही नेहमी अपडेट होत राहील. पण
हे कलम 21ची यादी आहे. आणि आता याच कलम 21चा वापर करून जगभरात एक जरा प्रायव्हसी विषय, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी जे आहे, एकांताचा अधिकार किंवा जे आपला खाजगीपणाचा अधिकार आहे, तर तो अधिकार हा प्रत्येकाचा अबाधित राहण्यासाठी आत्ता जरा मागच्या काही वर्षात त्यावरती जरा जास्त अवेअरनेस झालेला आहे. तर त्यामुळं आपल्या पण संविधानामध्ये या कलम 21च्या अंतर्गत आपल्याला राईट टू प्रायव्हसी मिळालेला आहे. पण आता हा फक्त राईट टू प्रायव्हसी नाही मिळाला, तर भरपूर सारे अधिकार मिळालेले आहेत. तर आता एक आपण यादी बघू, ज्यामध्ये या कलम 21 अंतर्गतचे कुठल्या मूलभूत अधिकार आपल्याला मिळत आहेत, आपण ते बघू. पण हे यादी काय पूर्ण नाही आहे, फक्त एवढेच नाही, तर हे वेळोवेळी अपडेट होतील. आता 21मध्ये अधिकार कुठले आहेत, तर जीवन सन्मानाने जगणे, परदेशात जाण्याचा अधिकार. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर भारतामध्ये कुठेही फिरायचं असेल, भारतीय क्षेत्रात फिरायचं असेल, तर तो आपल्याला मूलभूत अधिकार मिळतो, तो कलम 19ने मिळतो. पण भारताबाहेर जर जायचं असेल तर तो आपल्याला अधिकार कशाने मिळतो, कलम 21ने मिळतो. त्यामुळे परदेशात जाण्याचा अधिकार हा कलम 21ने मिळतो. त्यानंतर निवाऱ्याचा अधिकार, खाजगीपणाचा अधिकार, जो राईट टू प्रायव्हसी आहे, तो आपल्याला कलम 21 अंतर्गतच मिळतो. आरोग्याचा अधिकार, बेड्या न घातल्या जाण्याचा अधिकार, म्हणजे जर आपल्याला अटक झाली, पण आपण जर समजा अटकला विरोध करत नसेल, तर आपल्याला बेड्या घालूनच तुरुंगात पोलीस स्टेशनला नेतील असं गरजेचं नाही. तर बेड्या न घातल्या जाण्याचा अधिकार पण आहे. वैद्यकीय मदत मिळवण्याचा अधिकार आहे. सामाजिक व आर्थिक न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार आहे. जोडीदार निवडीचा अधिकार आहे. आणि हा जोडीदार समलैंगिक जोडीदार सुद्धा असेल, जे आपल्याकडं कलम 377 होतं ते रद्द झालेलं आहे. त्यामुळे आता जोडीदार हे समलैंगिक पण असू शकतात. म्हणजे कोणीही जोडीदार असेल, तर कोणीही जोडीदार आपल्याला, म्हणजे समलैंगिक असो किंवा विरुद्धलिंगी असो, काही त्याचा फरक पडणार नाही. प्रत्येक व्यक्तीला जोडीदार निवडीचा अधिकार हा आपल्याला कलम 21ने मिळणारा आहे. त्याच्यानंतर संतती नियमनाचा अधिकार, ज्याला आपण फॅमिली प्लॅनिंग असं म्हणतो, तर त्याचा अधिकार, किंवा आपल्या टेलिफोन संभाषण रेकॉर्ड न करण्याचा अधिकार, पण आता हा पुन्हा राईट टू प्रायव्हसीमधून येतो. त्यानंतर झोप मिळवण्याचा अधिकार, ध्वनी प्रदूषणाविरुद्ध अधिकार, प्रदूषणमुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार, सार्वजनिक फाशीच्या विरोधाचा अधिकार. आता सार्वजनिक फाशी आपल्याला होणार नाही, आपल्याला म्हणजे कोणालाही होणार नाही. का नाही होणार, तर तो अधिकार आपल्याला कलम 21ने मिळालेला आहे. त्यामुळे जेव्हा समजा कुठलं काही वाईट प्रकरण होतं, तर चौकात फाशी देऊ, इथं फाशी देऊ, तिथं फाशी देऊ वगैरे होतं, तर ते काय, ते पॉलिटिकल स्टेटमेंट असतं, किंवा ते त्यावेळी तो लोकांना त्यांचा राग दाखवायचा असतो. पण त्याला काय, ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, त्याला काही असं चौकात कोणी वगैरे फाशी देणार नाही, सार्वजनिक स्वरूपात फाशी दिली जाणार नाही, किंवा त्याचं काही टेलिकास्ट करून त्याला काही सोहळा, त्याचा काही सण वगैरे बनवला जाणार नाही आहे, कारण हे आपल्याला कलम 21ने मिळणारा अधिकार आहे. त्यानंतर लवकरात लवकर खटला चालवण्याचा अधिकार. आता हा बऱ्याच वेळा मिळत नाही, बऱ्याच वेळा वर्षानुवर्ष काही चूक नसताना बरेच लोक हे तुरुंगात पडलेले आहेत. पण हा मूलभूत अधिकार 21ने दिलेला आहे. आणि अपील करण्याचा अधिकार, आता हा अपील करण्याचा अधिकार आहे, हा अमेरिकेच्या संविधानामध्ये त्यांनी स्पष्टपणे तो दिलेला आहे, पण आपल्याकडे तो इम्प्लाइड आहे, आपल्याकडे तो कलम 21 अंतर्गत मिळतो आपल्याला. तर ही काय, आता ही यादी झाली, पण ही काही यादी एवढीच नाही, अजून यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. पण 21चा अधिकार हा आहे. म्हणजे आपल्याला हे सगळेचे सगळे, हे जे इथं जे लिहिलेले आहे, हे सगळे आपले मूलभूत अधिकारच आहेत. हे मूलभूत अधिकार आपल्याला 21च्या व्यापक अर्थाने मिळतात. म्हणजे हे मूलभूत अधिकार आपल्याला संविधानानेच दिलेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तर हे झालं आपलं कलम 21. आपल्याला टोटल 19, 20, 21 आणि 22 बघायचं होतं. आपण 21 बघितला. आता बघू कलम 22. कलम 22 आहे आपलं अटक आणि स्थानबद्धतेच्या विरोधात आपल्याला असलेले अधिकार. आता यामध्ये जर समजा आता अटक आणि स्थानबद्धता याच्यामध्ये जर समजा आता अटक केली, तर अटक केल्यानंतर काही अधिकार मिळतात. जसं की आता अटक केल्यानंतर का अटक केलं गेलेलं आहे कोणाला, समजा आपल्याला अटक झाली कधी, तर आपल्याला का अटक झाली ते आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे. उगाच आपल्याला आली आणि गेली पोलीस स्टेशनला घेऊन असं चालणार नाही. तर अटक का केलेली आहे आपल्याला हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यानंतर दुसरं की आपल्याला आता जे आपले वकील आहेत त्यांच्याशी आपल्याला विचारविनिमय करण्याचा अधिकार आहे. कारण आता सगळ्याच गोष्टी काही सगळ्यांना माहीत नसतात. म्हणजे काही गोष्टी कायदेशीर असतात आणि आपल्याला त्याचं काही तेवढं ज्ञान नसतं. मग ज्यांना आहे त्याच्याशी आपण विचारविनिमय करू शकतो, हा आपला अधिकार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायाधीशासमोर हजर केलं जातं. त्याच्यानंतर गरजेनुसार कोठडी दिली जाते, न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडी हे दिली जाईल. पण हे न्यायालय देतं. पोलिसांनी अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत हजर करण्याचा हा जो नियम आहे.
तर हा पण एक महत्त्वाचा नियम आहे. तर हे आहे अटक केल्यानंतर आपल्याला असलेले अधिकार. आता याला अपवाद आहेत परदेशी व्यक्ती आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. आता यात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे जरा थोडंसं वेगळं प्रकरण आहे आणि याचं खूप यावरती वाद पण झालेला आहे आणि खूप याचे वाईट परिणाम पण आपल्याला झालेले आहेत. तर हे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता काय आहे? तर आता गुन्हा केला म्हणून अटक होणं हे नॉर्मल आहे, हे लॉजिकल आहे आणि हे व्हायला पाहिजे. पण गुन्हा न करता गुन्हा करू नये म्हणून प्रतिबंधात्मक अटक करणं किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करणं, आता तसं बघायला गेलं तर हे योग्य वाटतंय की गुन्हा होण्याची वाट बघायची का. पण याचे खूप याचे काही दुष्परिणाम पण झालेले आहेत किंवा याचे गैरवापर पण झालेले आहेत. पण आता हे पहिलं तर आपण हे बघू की हे जर समजा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असेल तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये जास्तीत जास्त 3 महिने ठेवता येतं. 3 महिन्यानंतर ठेवताच येत नाही का? तर असं नाही. खूप पत्रकार, खूप ॲक्टिव्हिस्ट आणि काही गुन्हेगार पण त्यामध्ये काही निर्दोष लोक पण आहेत जे वर्षानुवर्षे जेलमध्ये आहेत. मग हे कसे काय 3 महिन्यापेक्षा जास्त कसे काय राहिले? तर 3 महिन्यानंतर सल्लागार मंडळाने पुरेशी कारणं नमूद केल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवता येतं. पण तिथे सल्लागार मंडळ असतं. ह्या सल्लागार मंडळाने जर परवानगी दिली तर 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येतं. ते बरेच वेळ ठेवले जातं. तर त्यामुळं पण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही 3 महिन्याची असते. आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेविषयी कायदा करण्याचे अधिकार हे संसदेला पण आहेत आणि राज्यांना पण आहेत. त्यामुळं याच्यावरती बरेच वेळा बरेच कायदे झालेले आहेत आणि या कायद्यांतर्गत बरेच लोक हे वर्षानुवर्षे जेलमध्ये आहेत. आता यामध्ये काहीही कायद्याचे नाव आहेत पण हे काही एवढीच नाही आहेत. याच्यासारखे कायदे आहेत, हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. की आता एक कायदा होता मिसाचा कायदा, हा 1971 साली बनवला होता पण हा पुढे रद्द केला गेला. त्याच्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA कायदा हा 1980ला बनवला गेला. किंवा टाडा कायदा होता जो 1985ला बनवला, पुढे 1995ला तो रद्द झाला. पोटा कायदा आला. असे काही कायदे आलेले आहेत जे प्रिव्हेंटिव्ह आहेत, प्रतिबंधात्मक आहेत. म्हणजे गुन्हा केला म्हणून नाही तर गुन्हा करू नये म्हणून, गुन्हा करायची शक्यता आहे म्हणून अटक करून ठेवणं किंवा स्थानबद्ध करून ठेवणं. पण याचे खूप गैरवापर झाल्याचे पण उदाहरणं आहेत आणि खूप वेळा खूप निर्दोष लोक या कायद्यामुळं जेलमध्ये राहिलेले आहेत. तर हे आता आपलं आहे कलम 22 अटक आणि स्थानबद्धतेच्या विरोधात असलेलं. यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर अटक झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट का अटक झाली आहे हे माहीत असणं, वकिलांशी सल्लामसलत विचारविनिमय करण्याचा अधिकार आणि 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्याचा अधिकार हे आपल्याला आहे. आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये 3 महिने ठेवता येतं. 3 महिन्यानंतर मग सल्लागार मंडळाच्या परवानगीने ठेवता येतं. पण तोपर्यंत 3 महिनेच आपल्याला ठेवता येतं. त्याच्यानंतर सल्लागार मंडळ ठेवू शकतो. आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेविषयी कायदे कोण करू शकतं तर संसद करू शकते आणि राज्याचे विधानमंडळ पण करू शकतात. आणि असे बरेच कायदे बनवले गेलेले आहेत. तर हे झालं आपलं कलम 22. आपल्याला एकूण स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये 4 कलमं बघायची होती. आपण 4ही कलमं बघितलेली आहेत. आणि इथं आपलं स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हा टॉपिक इथं संपलेला आहे. आता याच्यानंतरच्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघू तो आपण मूलभूत अधिकार 3ऱ्या प्रकारचा बघणार आहोत. प्रत्येक मूलभूत अधिकार 6 प्रकारचे आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा सेपरेट बघणार आहोत. आज आपण बघितलं होतं तो होता स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार.